क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। जाऊया मॅचच्या दिशेने षटक क्रमांक पहिलं कल्पेश मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती आणि स्ट्रायकिंग एंडला प्रसाद भूते हा फलंदाज पाहायला मिळतोय। रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी देखील खेळलेला हा खेळाडू आहे प्रसाद भूते। तो स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय। पहिलाच बॉल स्विच हिटचा फटका प्रसाद भूतेच्या बॅटमधून अफलातून स्ट्रोक बॉल चाललाय सीमारेषा पार षटकार। एका बाजूला प्रसाद भूते आणि एका बाजूला जीतू आणि प्रसादच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत करत असताना त्याने ठोकलाय षटकार। या मॅच मध्ये कल्पेश मात्रेच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला, कारण स्विच हिटचा फटका प्रसाद भूतेच्या बॅटमधून आलाय। चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला। मी मगाशी देखील उल्लेख केला, खुल्या गटामध्ये देखील खेळलेला हा फलंदाज आहे, त्याच्याकडे भरपूर एक्सपिरियन्स आहे। रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी देखील तो खेळला आणि ती स्पर्धा देखील त्यांनी गाजवली आहे। तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळते प्रसाद भूते। इथे खोला टाकलाय मनगटाच्या साहाय्याने, या चेंडूला फक्त दिशा दिली, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु वर्तुळामध्ये मिड विकेटला ऋतिक मात्रे त्या ठिकाणी होता आणि चांगली फिल्डिंग ऋतिक मात्रेच्या माध्यमातून फक्त सिंगलच मिळते या चेंडूवरती। या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती। हा सामना देखील रंगताना पाहायला मिळेल। जबरदस्त सामना, दोन्ही संघ बलाढ्य आणि दोन्ही संघाकडे चांगली क्षमता आहे, त्यामुळे या मॅचमध्ये देखील रंगत पाहायला मिळेल। मागील मॅचमध्ये देखील रंगत पाहायला मिळाली आणि हा सामना देखील रंगेल। आजचा दिवस जर पाहिला ना तर चर्चेमध्ये राहणारा दिवस आहे, कारण चांगले संघ खेळत आहेत, परफॉर्मन्स देखील चांगले देत आहेत, चांगला उत्तम दर्जाचं क्रिकेट देखील पाहायला मिळतं। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा जीतू साठी फुल टॉस चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑनला फिल्डर आहे, परंतु त्याला चकवा देऊन बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे। चेतन पाटील होता, तिथून झाली आहे चूक, बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर। 4 धावांसाठी चौकार। चार धावा मिळाल्या। 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती। चांगली बॅटिंग करतायत पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज। चेंज द पेस, गतीमध्ये परिवर्तन, गतीचा काटा इथे बदललाय, परंतु दिशा खराब आहे। इट्स अ वाईड बॉल। इथे खराब चेंडू पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती। 12 धावा तुम्ही पाहताय। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत। P1चं षटक आहे आणि P1च्या षटकामध्ये अफलातून फलंदाजी दोन्ही फलंदाज करतायत। पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार, लोअर फुल टॉस चेंडू, परंतु चांगला फटका इनफिल्डच्या वरून, अगदी बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर। 4 धावांसाठी सुरेख फटका जीतूच्या बॅटमधून येतोय। चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, इनसाइड आउटचा फटका जीतूच्या बॅटमधून आलाय। समोरच्या दिशेने खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु ऋतिक मात्रेच्या अगदी डोक्यावरून हा फटका खेळला होता आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे। 4 धावांसाठी कल्पेश पुन्हा एकदा, यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी चांगला पाहायला मिळाला। यष्टांच्या मागे श्याम पाटील, भरपूर मोठं नाव आहे श्याम पाटील। अगदी जर पाहिलं तर भारतीय क्रिकेट संघासाठी देखील खेळलेला हा खेळाडू आहे श्याम पाटील आणि भारतीय संघाचं प्रतिनिधित्व या खेळाडूने केलेलं आहे। विकलांग हँडिकॅप भारतीय संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या संघाचं श्याम पाटीलनं प्रतिनिधित्व केलंय। तोच एक मोठा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय, म्हणजे दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतायत असंच म्हणावं लागेल। खोला टाकलाय, वा जबरदस्त चेंडू आहे। मागील 2 चेंडूवरती चांगलं कमबॅक केलंय कल्पेश मात्रेनं। या षटकामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली ना तर 16 या आकड्यावरती। चांगली सुरुवात केली आहे टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाने। तर नक्कीच आपल्याकडे वेळ आहे, तर जाऊया डीजे वादकाकडे आणि एक ऐकूया सुमधुर संगीत।
चा खेळ संपला आणि संघाची धावा धावफलकावरती जर पाहिलं तर 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅकवरती रुपेश मोरे गोलंदाज पाहायला मिळत आहेत आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. काय जबरदस्त बॅटिंग केली दोन्ही फलंदाजांना. खरं तर प्रसाद बुतेच्या बॅटमधून एक षटकार आणि सिंगल पाहायला मिळाली आणि जितूच्या बॅटमधून 2 चौकार, परंतु तदनंतर सलगचे 2 चेंडू डॉट कल्पेश मात्रेने हाताळले. चांगलं कमबॅक करण्याचा त्याने देखील प्रयत्न केला. षटक क्रमांक दुसरं रुपेश मोरे हा गोलंदाज पाहायला मिळतो आणि स्ट्रायकिंग एंडला प्रसाद बुते हा फलंदाज. 4 षटकांचा सामना तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्वीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि इथे जर पाहिलं तर लाऊड अपील देखील केलेली आहे, परंतु पंच सहमत नाही आहेत. एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय रुपेश मोरेच्या माध्यमातून. डॉट चेंडू आला. अगदी स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रसाद भुतेने देखील यावेळेस केला होता आणि हा फटका फसलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अशाच प्रकारे चांगलं कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना, कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या, त्यामुळे कमबॅक करणं फार गरजेचं आहे. टीम अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रला या संघाकडे क्षमता आहे, परंतु खऱ्या अर्थानं मैदानावरती स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण एक चांगली स्पर्धा खेळतात आणि आयुष्यात स्वतःला सिद्ध केलं ना की संशयाने पाहणाऱ्या ज्या नजरा असतात ना त्या आदराने झुकतात. त्यामुळे स्वतःला सिद्ध करावं लागेल या युवा खेळाडूंना, कारण अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र हे मोठं नाव आहे, परंतु या संघामध्ये सध्याच्या घडीला युवा खेळाडू तुम्ही खेळताना पाहताय. रुपेश मोरे एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे आणि त्याला कमबॅक करावा लागेल. या मॅचमध्ये मोठी जबाबदारी त्याच्यावरती कर्णधाराने दिली आहे आतापर्यंत. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा रुपेश मोरे. गतीमध्ये परिवर्तन. आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग रीजन मध्ये. डीप मध्ये प्रोटेक्शन. कुणाल बडके आले चेंडूवरती. चांगली फिल्डिंग कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि फक्त सिंगलच मिळते या चेंडूवरती आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 17 या आकड्यावरती. या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला खीळ बसवण्याचं कार्य गोलंदाज रुपेश मोरे करतोय. 2 चेंडूवरती फक्त त्यांनी एकच धाव खर्च केली, परंतु विकेट हवी आहे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रला, कारण 17 धावांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी मैदानावरती 2 फलंदाजांमध्ये तुम्ही पाहताय. हो, यावेळेस पाहिलं तर सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता आणि हा चेंडू देखील डॉट आला रुपेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करतायत. लेंथ जर पाहिली तर थोडीशी मागे ठेवली आणि चेंडूची दिशा थोडीशी बदलली. अगदी जर पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला आणि फलंदाज चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नव्हते आणि ते आणखीन एक चेंडू डॉट या षटकामध्ये पाहायला मिळतोय रुपेश मोरेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. 16 धावा. कुठेतरी गोलंदाजांवरती दडपण होतं, परंतु काय गोलंदाजी करतायत रुपेश. इम्प्रेस करतायत, प्रभावित करतायत या षटकामध्ये. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. स्वतः रुपेश चेंडूच्या खाली. ओहो, पकडलाय कॅच. जबरदस्त कॅच कंप्लीट करतोय रुपेश मोरे आणि पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय टीम टिवरी स्पोर्ट टिवरीला. जीतू बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज प्रताप भोईर मैदानावरती दाखल होतोय. अजून एक मोठा खेळाडू आहे प्रताप भोईर. विनर स्पोर्ट्स विरार नालासोपारा या संघासाठी हा फलंदाज खेळलाय. मागील 2 दशक या खेळाडूने देखील गाजवलेले आहेत. तोच खेळाडू प्रताप भोईर मैदानावरती दाखल होतोय. मॅन फ्रॉम टिवरी. टिवरीचा हा जबरदस्त खेळाडू आपण मैदानावरती पाहताय. अफलातून बॅटिंग करण्यासाठी तो ओळखला जातो, परंतु या मॅचमध्ये त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल आणि डावखुऱ्या फलंदाजासाठी आता जर पाहिलं तर मैदानाचं वातावरण अगदी जर पाहिलं तर डावखुऱ्या फलंदाजाला साथ देणारं वातावरण आहे आणि इथून त्याला चांगलीच बॅटिंग करावी लागेल. रुपेश चांगलं कमबॅक करतात या षटकामध्ये. त्यांनी विकेट प्राप्त केली. फलंदाज जीतूला बाद केलं.
प्रताप भोईर हा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय या मॅचमध्ये। संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 17 या आकड्यावरती पाहायला मिळते। या 4 चेंडूवरती फक्त एकच धाव खर्च केली। रुपेश मोरे या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत या षटकामध्ये। पुन्हा एकदा गोलंदाज तयार रुपेश मोरे, बॉलिंग ट्रॅकवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट प्रतापच्या विरोधात। इथे मोठा फटका, वाह वाह वाह, लांब लचक षटकार प्रताप भोईरच्या बॅटमधून या मॅच मध्ये येतोय। तांबडी तांबडी चमकते। षटकार म्हणूनच या खेळाडूची चर्चा केली जाते, कारण भरपूर जास्त क्रिकेट खेळून हे खेळाडू मैदानावरती दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याच बॅटमधून मोठे फटके या मॅचमध्ये तुम्ही पाहता। आपण मगाशी देखील चर्चा केली, दोन्ही संघामध्ये दिग्गज खेळाडू आहेत, परंतु प्रताप भोईर हे नाव भरपूर चर्चेमध्ये असलेलं नाव आहे। या नावाच्या भोवती अगदी जर पाहिलं ना तर पालघरचं क्रिकेट फिरतं, तो प्रताप भोईर मैदानावरती तुम्ही पाहताय। कारण मोठमोठ्या संघामध्ये व्यावसायिक गटामध्ये या खेळाडूला तुम्ही खेळताना पाहिलंय, तोच खेळाडू प्रताप भोईर या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करतोय। यावेळी चांगला चेंडू आहे, फसवा चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन, रुपेश मोरेचं देखील कौतुक करावं लागेल। काय कमबॅक केलंय रुपेशनं, चांगला चेंडू टाकलाय, अगदी धीम्या गतीनं हा चेंडू टाकला होता आणि हा चेंडू आलाय डॉट। 2 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना तिवरी स्पोर्ट तिवरी या संघाने धावफलकावरती धावा केलेत, त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा। आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत। यानंतर होणारा सामना जरीमरी स्पोर्ट पाये विरुद्ध अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी बी या 2 संघामध्ये, आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण यायचं टॉस करण्यासाठी। यानंतर आपल्याला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळणार आहे। जरीमरी स्पोर्ट पाये विरुद्ध अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी बी या 2 संघामध्ये सामना आपण पाहणार आहोत। 2 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली ना तर 23 या आकड्यावरती पाहायला मिळते। चांगली बॅटिंग केलेली आहे आतापर्यंत तिवरी स्पोर्ट तिवरी या संघाने, परंतु मागील षटकामध्ये रुपेश मोरेनं कमालीचं कमबॅक केलंय। फक्त आणि फक्त 7 धावा त्या षटकामध्ये त्याने खर्च केल्या। षटक क्रमांक 3 भावेश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती। षटक क्रमांक 3 भावेश हा गोलंदाज पाहायला मिळतो आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर प्रसाद भूते हा फलंदाज तुम्ही पाहताय। गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट। आज जर पाहिलं तर कौशिक म्हात्रे संघामध्ये दिसत नाही, एक चांगल्या दाटणीचा गोलंदाज, आणि त्यामुळे भावेशवरती जबाबदारी आजच्या मॅचमध्ये तुम्ही पाहताय आणि इथून त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण रुपेशनं कमबॅक केलंय या मॅचमध्ये, कारण मागील षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा रुपेश मोरेने खर्च केल्यात। यावेळेस पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नाने बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर, 7 धावांसाठी षटकार आलाय प्रसादच्या बॅटमधून। आणखीन एक तडाखा या बॅचमध्ये, बॉल जातोय सीमारेषा पार, षटकार।
टाकत असताना 22च्या विरोधात देखील ठोकलाय षटकार. आक्रमकता दाखवत आहे दोन्ही फलंदाज. धावा खोऱ्याने येतात या मॅच मध्ये. हा प्राकर इथे फटका फसलाय आणि स्वतःवरती निराश आहे प्रसाद भुते. हा चेंडू देखील सीमारेषेच्या पलीकडे पाठवू शकले असते, परंतु चांगला चेंडू होता. 22ने कमबॅक केले या चेंडूवरती. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. यानंतर होणारा सामना अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी बी आणि जरीमरी स्पोर्ट पाय या दोन संघांमध्ये. जरीमरी स्पोर्ट पाय संघाचा कॅप्टन या ठिकाणी आहे. खार्डी संघाचा कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. 22 पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला प्रसाद भुते. या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार आलेत. चांगल्या रीतीने तो बॅटिंग करतोय. इथे फ्लिक केलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. अजून एक मोठा फटका प्रसादच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय. आणखीन एक षटकार. चांगला चेंडू होता, परंतु बॉटम एंडचा खूप चांगला वापर केला. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला आणि चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मनगटाचा खूप छान पद्धतीने वापर करत असताना प्रसाद भुते या मॅच मध्ये चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय मागील चेंडूवरती. यावेळेस देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, परंतु वेगवान चेंडू होता. चेंडूच्या लाईन मध्ये नव्हते आणि इथे डॉट बॉल आल्या 22ने. इथे जर पाहिला तर वेगवान चेंडू टाकलाय आणि चांगला चेंडू 22चा पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचली आहे ती धावफलकावरती 35 या आकड्यावरती. 35 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये टिवरी स्पोर्ट टिवरी हा संघ पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतायत फलंदाज. सुरुवातीला जीतू आणि फलंदाज प्रसाद भुते या दोन फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळाली, परंतु प्रताप भोईर मैदानावरती आला आणि त्याच्याही बॅटमधून या मॅचमध्ये षटकार पाहायला मिळाला. म्हणजेच काय, सर्व फलंदाज जर पाहिले ना तर आक्रमक क्रिकेट दाखवत आहेत या मॅचमध्ये. अजून या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूवरती 22ला चांगलीच गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा 22 बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला प्रसाद भुते. हो, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेतलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि ज्या उंचीसाठी प्रसाद खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती आणि लेगबायच्या स्वरूपात इथे एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावरती. खूप चांगल्या पद्धतीने गुणलेखन जयेश तांगडे यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय या स्पर्धेमध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये सरवलीचा गोड आवाज विशाल पाटील यांचा देखील तुम्ही आवाज ऐकताय या स्पर्धेच्या माध्यमातून. एक जबरदस्त आयोजन सोनिका माता मारुडीचं तुम्हाला पाहायला मिळतं. वर्ष पहिलं, परंतु अगदी नावातच सर्व. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालं. हो, यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. इथे फलंदाज प्रताप भोईर निघालाय परतीच्या प्रवासाला. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. फलंदाज बाद. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न प्रतापने केला आणि तिथे जर पाहिलं तर चांगला झेल टिपलाय आणि अजून एक धक्का या मॅच मध्ये बसलाय टिवरी स्पोर्ट टिवरी या टीमला. आणि इथून जर पाहिलं ना तर या मॅच मध्ये चांगलं कमबॅक अजिंक्य स्पोर्ट झुचंद्रनं केलंय, कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा, तदनंतर रुपेश मोरेच्या षटकामध्ये चांगलं कमबॅक. त्या षटकामध्ये फक्त त्यांनी 7 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये 22नं देखील 13 धावा खर्च केल्या, परंतु महत्त्वाची विकेट प्रताप भोईरला बाद केलं. नवीन फलंदाज भूमित भोईर मैदानावरती दाखल होतोय. 4थ्या क्रमांकावरती भूमित भोईर मैदानावरती दाखल होतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांकाचं होतं. बॉलिंग ट्रॅकवरती कपिल मुकादम हा गोलंदाज येतोय आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर प्रसाद भुते. 3 षटकांचा खेळ संपला आणि आतापर्यंत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये टिवरी स्पोर्ट टिवरीनं धावफलकावरती धावा केल्या त्या बरोबर 36 धावा.
चला दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी बी आणि जरीमरी स्पोर्ट पाय. यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, बॅटची आतली कड लागली, बॉल जातो शॉट फाईन लेगला. त्या ठिकाणी फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, फक्त सिंगल मिळते या चेंडूवरती. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 37 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. कपिल मुकादम या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु मागील 2 षटकामध्ये देखील चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. कारण कल्पेश म्हात्रेच्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा, कुठेतरी दडपण जाणवलं गोलंदाजांवरती, परंतु रुपेश मोरेचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त कमबॅक त्याने करून दिलं. फक्त 7 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या, परंतु याही षटकामध्ये कपिल मुकादमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु समोर कोण आहे? भूमित हा फलंदाज नव्यानेच मैदानावरती दाखल होतोय. युवा खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय भूमित भोईर. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे जर पाहिलं तर फटका तितकासा हा प्रॉमिसिंग नव्हता आणि इथे जर पाहिलं तर फक्त सिंगल मिळते भूमितला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 38 या आकड्यावरती. सोनिका माता मालोडीचं हे दैदिप्यमान आयोजन, जबरदस्त क्रीडा स्पर्धा. रुपेश काटे, निलेश काटे, स्वराज मडवी, विशाल मडवी, विशाल रावते या सर्वांची अपार मेहनत या स्पर्धेसाठी आणि एक अफलातून क्रीडा सोहळा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सर्वांची मेहनत म्हणून एवढा मोठा डोलारा तुमच्यासमोर उभा राहिला आणि एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा, यशस्वी स्पर्धा अगदी पहिल्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी जर पाहिलं तर शतरक्षक इंजर्ड झालाय. कामेश आहे तिथे, कामेश पाटील थोडासा दुखापतग्रस्त आहे आणि कामेशला अगदी जर पाहिला तर थोडासा तो दुखापतग्रस्त जाणवतोय आणि अखेर मैदानाच्या बाहेर जातोय. यस, रिप्लेस केले जाते कामेशला. कामेश एक जबरदस्त कामेश आहे. कामेश म्हणजे अगदी जर पाहिलं तर अनेक कला कौशल्य असणारा खेळाडू आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये कामेश तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये, टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये, भजन मंडळामध्ये, सिंगिंगमध्ये अनेक कला कौशल्य त्याच्याकडे आहे. असा कामेश तुम्ही पाहिला होता आणि तो दुखापतग्रस्त झाला. यावेळेस पाहिलं तर वाईड बॉल, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट्स अ वाईड बॉल आणि आणखीन एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 39 या आकड्यावरती. जुचंद्र या गावाचं नाव जेव्हा घेतलं जातं ना, तेव्हा रांगोलीचं नाव जरूर अगदी घेतलं जातं आणि कलाकारांचं गाव आहे आणि त्यामुळे त्या गावामध्ये कलाकारच तुम्हाला पाहायला मिळतील. इथे चांगला फटका, परंतु गॅपमधून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार फटका प्रसाद बुतेच्या बॅटमधून या मॅचमध्ये येतोय. ते 25 धावा त्याने आतापर्यंत बनवल्या त्या मॅचमध्ये. अजून एक मोठा फटका केल्याचा प्रयत्न, परंतु इथे जर पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. ऋतिक येत आहे चेंडूवरती, परंतु दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली गेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रसाद भुते आणि भूमित भोईर या 2 फलंदाजामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 45 या आकड्यावरती. अजून मात्र या मॅचमध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूवरती कमबॅक करावं लागेल कपिल मुकादम या गोलंदाजाला. कारण 50च्या आतमध्ये जर रोखलं ना तर तिथून फाईट करू शकतो अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. कारण 50च्या पुढे गेलं तर एक मानसिक दबाव जाणवतो आकड्यांचा, कारण 50पेक्षा जास्त धावा बनवायच्या असतात, तेव्हा मानसिक दबाव देखील फलंदाजांवरती येतो आणि त्या मानसिक दबावाला कुठेतरी बाहेर ठेवायचं असेल ना तर 50च्या आतमध्ये रोखावं लागेल. परंतु मोठा फटका, परंतु एफर्ट्स पहा. वाह वाह वाह, काय कमिटमेंट आहे, काय फिल्डिंग आहे. रवी डवलेच्या माध्यमातून चेंडूला स्टॉप केलाय, परंतु इथे चेंडूची फेकी खराब राहिली. अफलातून फिल्डिंग पाहायला मिळाली. UCN लाईव्ह वरती तुम्ही अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. काय जबरदस्त फिल्डिंग. रवी डवले अगदी झेपावला चेंडूवरती, चेंडूला स्टॉप केलं आणि षटकार वाचवला असंच म्हणावं लागेल. फक्त 2 धावा या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 47 या आकड्यावर. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 47 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. कपिल मुकादम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट प्रसादच्या विरोधात. ओहो, मोठा फटका
चेंडूला लॉफ केलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक तडाखा प्रसाद भुतेच्या बॅटमधून या मॅच मध्ये येतोय षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 53 या आकड्यावरती आणि 54 धावांचं टार्गेट सेट केलं आहे टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाने. अजिंक्य स्पोर्ट झूचंद्र या संघाच्या विरोधात काय बॅटिंग केली प्रसाद भुतेनं. सलामीला आला आणि अक्षरशः तो बरसला आणि त्याच्या बॅटमधून या मॅच मध्ये तब्बल 35 धावा पाहायला मिळतात. वॉट अ बॅटिंग, वॉट अ फिनिश. काय जबरदस्त पहिलं सत्र त्यांनी फिनिश केलं. शेवटच्या चेंडूवरती दर्जेदार उत्तुंग षटकार त्यांनी ठोकला या मॅच मध्ये. या दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये तुम्ही टॉस बॉक्स पाहताय. स्वर्गीय रेचा धनंजय गवळी यांच्या स्मरणार्थ टॉस बॉक्स पाहायला मिळतं आणि तो आपल्याला पुरस्कृत केलाय धनंजय अण्णा गवळी यांच्या माध्यमातून. आणि त्याच टॉस बॉक्समधून या ठिकाणी टॉस केला जाईल. जरीमरी स्पोर्ट पाय विरुद्ध अनिल अंकलेश प्रतिष्ठान बी या 2 संघामध्ये टॉस केला जाईल. आणि टॉस करतायत एक जबरदस्त उद्योजक आणि सर्वांचे आवडते विशालजी मडवी दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल या सामन्यामध्ये केला जाईल. दादा तसं मध्ये या ना तुम्ही, कॅमेरा टिपते. तर नक्कीच विशालजी मडवी दादांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. जरीमरी स्पोर्ट पाय आणि खाडी या 2 संघामध्ये टॉस जिंकलाय जरीमरी स्पोर्ट पाय. काय निर्णय आहे आणि शतरक्षण स्वीकारलेला आहे जरीमरी स्पोर्ट पाय संघाने. आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी बी संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलाय आणि आपण देखील इन्व्हाइट करूया आपल्या कॉम बॉक्स मध्ये सरवलीचा गोड आवाज विशाल पाटील यांना. थँक्यू सो मच निशांतजी. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सोनिका माता स्पोर्ट्स मालवडी बी टीम आयोजित श्री सोनिका माता मालवडी चषक 2025 आणि पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. फर्स्ट हाफ कंप्लीट झाला आणि फर्स्ट हाफमध्ये आपण पाहिलं की जिथे फार चांगली बॅटिंग आवर्जून आपण उल्लेख करूया. बॅटर प्रसाद भुते काय बॅटिंग केली. इंडिव्हिज्युअली रन्स त्यांनी बनवला 35 आणि त्यांच्या समेत आपण पाहिलं की एकंदरीत जितूचा बॅटमध्ये देखील 2 चौकार आले. प्रतापचा बॅटमध्ये देखील 1 षटकार आला आणि ऑल ओव्हर या पहिल्या सत्रामध्ये 53 बनवलं गेलं आणि 54 धावांचं लक्ष झालं. सलामीची जोडी पाठवा. विनंती असेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चला माझ्या दिशेने आपण जाऊया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल आणि त्यांच्या समवेत चेतन दरम्यान ओपनिंगसाठी आलेत
आणि एक हाय स्कोरिंग मॅच मी अगदी मॉर्निंग सेशनपासून उल्लेख करतो की एक हाय स्कोरिंग मॅच कधी पाहायला मिळेल आणि आता असं वाटतंय की ती मॅच ही असू शकते कारण फर्स्ट हाफमध्ये 53 बनवला गेला आणि 54चा चॅलेंज इथे सेट केला गेला आहे. अपेक्षा करूया की मॅच कोणीही जिंकू द्या बट एक लास्ट ओव्हर थ्रिलर नक्कीच पाहायला मिळेल. नेक टू नेक फाईट या मॅचमध्ये पाहायला मिळेल ही अपेक्षा इथे आपण देऊया आणि दोन्ही टीम्सला देऊया विजयाचा भरपूर साऱ्या शुभेच्छा. सेकंड इनिंगला सुरुवात पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रताप दरम्यान इथे तयार होतो आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर पाहायला मिळेल चेतन. सेकंड इनिंगला सुरुवात 54चा चेज. लेट्स प्ले. पहिला बॉल लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बॅकफुटवरती जाऊन पंच केला दरम्यान कव्हरला फिल्डर आहेत बट इन बिटवीन एक सिंगल कंप्लीट केली जाईल. गोलंदाज थोडे निराश दिसले कारण बघा इनफिल्डमध्ये इतक्या सहजरित्या सिंगल रन जर तुम्ही देतात तर कुठे ना कुठे जे फिल्डर त्या क्षेत्रामध्ये उभे होते थोडे लेझी दिसले असंच मी म्हणेन. कारण इनफिल्डमध्ये जर बॉल इझिली फील्ड होतोय तर त्यानंतर बॉल तो मोस्ट ऑफ आपण पाहतो की निर्धावच यायला हवा बट तसं काय झालं नाही. बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी बॅटचा टोला लागला बट मिडॉनला क्लिअर केलं बिकॉज मिडॉनचा फिल्डर इनफिल्डमध्ये बॉल जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा पलीकडे. पकला दमदार फटका या सेकंड इनिंग मधला चौकार. थँक्यू टीचर. चौकार प्रमाणे ते येतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जर आपण विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेट आणि त्यानंतर जर कोणत्या गोष्टीला कोणत्या क्षेत्राला जास्त पसंती आज दिली जाते तर म्हणजे बैलगाडा शर्यत. फुल लेंथ आहे क्रॉस लाईन खेळायचा होता मिड विकेटला फिल्डर इनफिल्डमध्ये बॉल फील्ड करतात मिडेल एक सिंगल. कारण आज जर आपण पाहिलं तर बैलगाडा शर्यतीचा क्रेज इतका वाढला आहे की बापगावच्या किणकानावरती सध्या सगळीला एक स्पर्धा सुरू आहे लक्ष 77-21 चषक. आज पाकलं गेलं तर लोकांचा आवडत्या बैलांच्या नावाने देखील आज स्पर्धा होतात आणि फार चांगली गोष्ट आहे कारण बैलगाडा शर्यत आपला मातीचा खेळ आहे आणि मातीच्या खेळांना जपणं हे देखील आपलं कर्तव्य. एक सिंगल रन प्रमाणे ते पूर्ण केली जाईल. 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळेल. धावफलक आता या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड सध्या सगळीला पुढे जातो 7 धावफलकावरती. आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये एका गोष्टीचा उल्लेख करणं तर राहूनच गेलं. आमच्या समोर अगदी मॉर्निंग सेशनपासून ॲज अ ऑफिशियल स्कोरर जयेश दादा आहेत ज्यांनी भरपूर चांगलं गुणलेखन या स्पर्धेमध्ये आतापर्यंत केलं त्यांचं देखील स्वागत असेल. बॅटचा टोला लागला आता फिल्डिंग चांगली रनआउटची शक्यता होईल का. यस रनआउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का आणि बॅटर्स बाद झालेत. कुणाल वरती आमचा मुख्य आयोजक संघ सध्या सगळीला चिल करतोय कारण याच्या आधी ससून अवघड टीमनं त्यांना चिल केलं. हरकत नाही या खेळ आहे. बघा होनेस्टली प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर जर पॉझिटिव्ह वेमध्ये बोलायचं झालं तर मी नेहमी सांगत असतो की जेव्हा तुम्ही ॲज अ टीम म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतरता एकतर तुम्ही जिंकता एकतर तुम्ही काही शिकता. तुम्ही कधी हारत नसता. हा माइंडसेट तुम्ही नेहमी ठेवा कारण जेव्हा तुम्ही हरता देखील ना तेव्हा देखील तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी शिकता. आणि सांगण्यासारखी ही देखील गोष्ट असते की एखादा व्यक्ती लाईफमध्ये खऱ्या अर्थाने अचिव्हमेंट असो सक्सेस असो यश असो एका दिवसामध्ये नाही मिळत पण एक ना एक दिवस नक्कीच मिळतो. माझ्या माहितीनुसार मी असे भरपूर सारे संघ पाकलेत 10-10 वर्ष त्यांच्याकडे ट्रॉफी नाही आहे पण तरीसुद्धा प्रत्येकी वर्षी खेळतात. आणि मला असं सांगायला वाटतं की कारण बहुतांश टीम्सला आम्ही पाकलं आहे की 2 स्पर्धा खेळतात 4 स्पर्धा खेळतात परफॉर्मन्स खराब झाला त्यानंतर एंट्री टाकायची की नाही हा प्रश्न त्यांच्या माइंडमध्ये सुरू होतो. असं नका करू. खेळ तेव्हा पुढे जातो जेव्हा तुम्ही सातत्याने मैदानाच्या आतमध्ये उतरण्याची हिंमत आणि दमखम दाखवता. पण हा फटका देखील तितकाच चांगला फोर्स केलो तर पॉवर या स्ट्रोकमध्ये होती आणि बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. तेरा धावा धावफलकावरती आणि या पहिल्या षटकामध्ये खेळ देखील समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये एकूण 13 धावा आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये 1 विकेट आणि खेळ शिल्लक
येत्या 3 षटकांचा 3 षटकामध्ये बनवायचे आहेत 41 धावांची अजून देखील आवश्यकता. जे टॉस बॉक्स तुम्ही पाहतायत स्वर्गीय रिचा ताई धनंजय गवळी आज ताई आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्या नावाने आपण टॉस बॉक्स देखील पाहत आहोत आणि ताईंना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. मालुडीचं क्रिकेट डे बाय डे फार पुढे जात चालले त्यात मात्र काही शंका नाही. या स्पर्धेमध्ये काहीशा मिस्टेक झाल्या. टीमविषयी देखील अजून देखील भरपूर सारे सामने बाकी आहेत म्हणजे अजून भरपूर वेळा आम्ही समालोचन करणार आहोत. सो भरपूर साऱ्या गोष्टी माहिती आवर्जून प्रेक्षकांपर्यंत मी नक्कीच पोहोचवून. बट सध्या सगळीला आपण चालू सामन्याच्या दिशेने जाऊया. जितू पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. बघा इथे 18 चेंडूंवरती 41 बनवायचे आहेत म्हणजे पाकलं गेलं ना तर अजून देखील हा सामना ज्या परिस्थितीमध्ये ज्या सिच्युएशनमध्ये उभा आहे इथनं देखील कोणीही बाजी मारू शकतं. बट काय घडेल. सेकंड ओव्हर जितू पाटील येतात. थोडा अतिरिक्त वेळ खर्च होतोय. अंपायर्स त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या कारण 3:15 आता वाजलेत आणि अजून देखील भरपूर सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सो हरी अप थोडं फास्ट खेळा. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर ऋतिक आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड ओव्हर पगलाच बॉल फुल लेंथ होता. लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायचं होतं. कव्हरला फिल्डर आहेत. एक सिंगल रन दरम्यान पूर्ण केली जाईल. धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 14 वरती 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती आहेत. माइंडमध्ये भरपूर सारे थॉट्स आता खऱ्या अर्थाने सुरू असतील फिल्डिंग साईडच्या कारण पाकलं गेलं तर एकच विकेट आतापर्यंत मिळाली. बट अजून देखील 2 चांगले बॅटर्स मैदानाच्या हातामध्ये आहेत आणि त्यांचा अगेन्स्ट जर हे टोटल डिफेंड करायचं आहे तर विकेट्स काढावे लागतील. पॅनवरती लोवर फुल टॉस होता. अपील देखील हलकीशी झाली बट हा फटका गॅपमध्ये आणि बॉल जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार येतोय. धाव फळक या 4 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड 18 वरती 18 ऑन द बोर्ड. बघा जे मी सांगितलं जस्ट मी उल्लेख देखील केला की 2 चांगले बॅटर्स मैदानाच्या हातामध्ये आहेत आणि त्यांचा अगेन्स्ट जर हे टोटल डिफेंड करायचं आहे ही मॅच जर जिंकायची आहे तर विकेट्स काढणं ही गोष्ट फार महत्त्वाची असेल. तसा विचार थोडा इथे करावा लागेल आणि त्याच पलीकडे ही पार्टनरशिप जितकी लांब चालेल ते खऱ्या अर्थाने चांगले असेल. बॅटिंग टीमसाठी हा फटका हवेमध्ये फिल्डर आहेत उपस्थित बट कॅच ड्रॉप. मग ते म्हटलं जातं ना की आपल्या आयुष्यामध्ये ना समस्या अडचणी कधी इन्व्हिटेशन कार्ड देऊन किंवा व्हिजिटिंग कार्ड देऊन नाही येत. त्यांना आपणच आमंत्रण देतो आणि ते कधी देतो जेव्हा आपल्याकडून चुका घडतात. आणि सध्या सगळीला ही मिस्टेक आता किती टोचेल कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ना हेच तर ते छोटे छोटे मोमेंट्स असतात जे तुम्हाला ग्रॅप करावे लागतात ॲज अ टीम ॲज अ प्लेअर. कारण एक चूक देखील ना मॅचमध्ये बाहेर जाण्यासाठी फार पुरेशी असते. आता ही जी कॅच ड्रॉप झाली ती किती टोचेल कारण धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला 19 वरती. नेक्स्ट बॉल. आता फुल लेंथ फ्लिकचा फटका बॉटमॅनचा चांगला वापर केला. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर पोहोचतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये बट डिफेंड करण्यासाठी रन्स अजून देखील भरपूर आहेत कारण 20 धावा म्हणजे आता आपण पाहिलं तर 34 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 14 या सामन्यामध्ये. 14 मध्ये 34 बनवायचं आहेत म्हणजे त्या 2 चेंडूंवरती मिनिमम एखादी तरी बाउंड्री. कॅल्क्युलेशन करणं किंवा कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं चेसिंगमध्ये फार मॅटर करतं कारण कॅल्क्युलेशनमध्ये थोडी जरी मिस्टेक झाली ना तरी सुद्धा फार मार्क पडू शकते. बट हा फटका लाजवाब आहे बट डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर ठेवला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. मिळेल फक्त एक सिंगल. थोडीशी मिस्टेक देखील झाली आउटफील्डमध्ये बट तरी सुद्धा मिळेल एकच सिंगल. धाव फलक पुढे जातोय 21. धावा धाव फलकावरती आणि शेवटचा चेंडू बसले या षटकामधला. 13 मध्ये आता आवश्यकता आहे 33 धावांची. कॅच एक ड्रॉप देखील झाली या ओव्हरमध्ये. आपण पाहिलं तर जीवनदान बॅटर चेतनला मिळालं होतं. नेक्स्ट बॉल.
आणि पडल्यानंतर हा चेंडू खाली राहतो, येतो निर्धाव आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या अखेरीस 21 धावा धावफलकावरती, म्हणजे आता 12 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता टीम अजिंक्य स्पोर्ट्स जीवचंद्रला बनवायचा आहेत. अजून देखील 33 धावा. बघा नावामध्ये देखील अजिंक्य आहे, पण सध्याच्या घडीला हा सामना जिंकण्यासाठी मी म्हणेन काट्यांवरती चालायचं आहे, कारण 12 मध्ये 33 धावांचं समीकरण म्हणजे 16.5 रन प्रति ओव्हर. चला थोडी घाई करा फिल्डिंग टीम टिवरी, प्लीज विनंती असेल की फिल्डिंग सेट करा. शेखर पाटील या सेकंड लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतात. 12 मध्ये अजून देखील 33 बनवायचे आहेत आणि मी म्हणेन की या ओव्हरमध्ये मिनिमम जो आस्किंग रेट आहे म्हणजे 16.5 रन प्रति ओव्हर बनवायचे आहे, तर या ओव्हरमध्ये 15 ते 20 धावा किमान इथे यायला हव्यात. तेव्हा जाऊन जीवचंद्र संघ आपल्याला लास्ट ओव्हरपर्यंत या मॅचमध्ये फाईट करताना दिसू शकतोय, पण त्यापेक्षा जर कमी राखले तर अवघड आहे. हा बॉल सोडून दिला. फर्स्ट ऑफ ऑल विकेट किपरच्या माध्यमातून मिस्टेक झाली, बट बॅकअपला शॉर्ट थर्डचा फिल्डर ओव्हर थ्रो देखील झाला, बट आता दुसऱ्या धावेचा कॉल केला गेला. अजून देखील बॉल सापडत नाहीये आणि ते घडलं काय की 2-22च्या स्वरूपामध्ये आणि हा बॉल वाईड देखील आहे, म्हणजे मिळतील या 3 धावा. आणि मागील चेंडूवरती बॉल शोधतच राहिले कधी एक्झॅक्टली फील्ड होईल, आणि जेव्हा फील्ड झाला तेव्हा आपण पाहिले की तोपर्यंत 2-22 प्लस वाईड म्हणजे 3 धावा. आणि आता 12 मध्ये समीकरण उरलंय 20 धावांचं, 30 धावांचं माफी सुद्धा. आणि हा बॉल आता इथे चांगला टाकला. 11 चेंडू शिल्लक, 11 मध्ये आता 30 धावांची आवश्यकता आहे. जे मी सांगितलं की या ओव्हरमध्ये मिनिमम 15 ते 20 धावांचं अगदी मधोमध किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा येणं आवश्यक आहे. बट आता समीकरण तितकंच अवघड होत चाललंय आणि अंडर प्रेशर मोठे फटके खेळणं मी म्हणेन कोणत्याही बॅटरसाठी अवघडच कार्य आहे. फुल लेंथ आहे, स्ट्रेट बॅट नाही, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कोणताही फिल्डर त्या क्षेत्रामध्ये नाहीये, पोहोचतात बट त्यांना देखील बीट करून बॉल गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. या निर्णायक क्षणावरती हा निर्णायक फटका बॅटर चेतन चा बॅट मध्ये हा चौकार. दिल्ली की सामना अजून देखील भरपूर बाकी आहे. यापुढील होणारा सामना जो आहे पाय आणि खाडीचा टॉस झाला आणि तिथे टॉस जिंकला होता पाय टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि ती मॅच असेल 3 ओव्हरची. आता हुक करायचं होतं बट बॉल अवे मध्ये आहे. फाईन लेगला फिल्डर, कॅच ड्रॉप. आज असं वाटतं की टिवरी टीमचा फिल्डरचा कॅच पकडण्याचा मूडच नाहीये, कारण ज्याही फिल्डरच्या दिशेने बॉल जातोय कॅच आतापर्यंत पकडली गेली नाहीये. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जेव्हा थ्रो झालेत एकही थ्रो देखील प्रॉपर आला नाहीये आणि चेतनला 2 जीवनदान मिळाले. बट मी म्हणेन जीवनदान मिळण्यापेक्षा तो किती इम्पॅक्ट या मॅच मध्ये टाकू शकेल ती गोष्ट जास्त महत्वाची आहे. ऑन साइडला फटका खेचून मारला, प्रॉपर कनेक्शन, गॅप मध्ये हा बॉल आणि दरम्यान हा बॉल जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चेक 1. डीजे मास्टर तुमचं देखील थोडं लक्ष असू द्या. काही तुम्हाला हवं असेल तर ते देखील सांगा, ते देखील आम्ही उपलब्ध करून देऊ. चौकार येतोय. धाव फडक आता या 4 धावांच्या मदतीने स्कोर काढते 30 वरती. म्हणजे आता आपण हे म्हणू शकतोय की मॅच ऑन. समीकरण आता उरलंय. चेंडू शिल्लक आहेत. येणारे 8 आणि 8 मध्ये आवश्यकता आहे 21 धावांची आवश्यकता. तरी स्टील मी म्हणेन की येत्या 2 चेंडूवरती दोन्ही बाउंड्रीज येतील तर थोडं इझी होईल. एखादी आली तर मॅच तरी सुद्धा 50-50. पण मॅच सध्या सगळीला इंटरेस्टिंग आहे. कोण इथे बाजी मारेल, कोण इथे विजयाचा आस्वाद घेईल.
टीम टिवरी की टीम जुसंद्र. हा फटका हवेमध्ये स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवलाय बाजूवाल्या प्लॉट मध्ये. ओढ शॉट ऋतिक यांचा बॅट मध्ये हा धमाकेदार फटका. षटकार. काय लाजवाब फटका होता. सांगण्यासारखी ही देखील गोष्ट मी नेहमीच सांगत असतो की परिस्थिती किती बिकट असू द्या, तुमच्यामध्ये हिंमत आणि जिद्द असेल ना तर तिथे तिखट खेळ होऊ शकतो. आणि सध्या सगळ्या तो खेळ हे दोन्ही फलंदाज करतात. धीम्या गतीने टाकल्या, वाट पाहिली आहे आणि वाट लावली आहे. वन्स अगेन ऑन साइडला हा फटका. बॅक टू बॅक बिग वन्स. सिक्सर. सलगचे 2 षटकार आलेले आहेत आणि धाव फळक. या 2 फटकांचा नंतर आपण पाकलं गेलं तर समीकरण आता आपण म्हणूया की टू इझी, बिकॉज येते 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. सहा मध्ये 9 आता बनवायचे आहेत. अंतिम 2 चेंडू. खऱ्या अर्थाने ऋतिकचा जो बाहुबल आहे ना तो त्याने दाखवला की यस पॉवर आहे आणि पॉवरफुल बॅटिंग होऊ देखील शकते. आणि या पार्टनरशिपने या मॅच मध्ये जिवंत ठेवलं. कारण पहिला धक्का जर आपण पाकला तर फर्स्ट ओव्हरमध्ये अवघ्या 7 धाब्यांवरती लागला होता आणि त्यानंतर सेकंड विकेटसाठी 38 धाब्यांची ही पार्टनरशिप आपल्याला इथे पाहायला मिळाली. पण अजून देखील मी म्हणेन स्टील ही पार्टनरशिप विनिंग कॉज मध्ये येईल का, कारण अजून देखील 9 धाब्यांची आवश्यकता आहे. लास्ट ओव्हर गोलंदाज तयार होतात. लास्ट ओव्हरमध्ये प्रसाद भुते. प्रसादांनी स्वतः इंडिव्हिज्युअल 35 बनवला होता. पण आता या 9 धावा ते डिफेंड करू शकतील का. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. ज्या असोसिएशनच्या नावामध्ये चॅम्पियन आहे आणि चॅम्पियन संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळतात. पहिलाच बॉल आपण पाकला. बॅटची कडा लागली होती. एक सिंगल रन प्रमाणे ते कंप्लीट केली जाईल म्हणजे आता 5 चेंडूंवरती आता हा सामना जिंकण्याकरिता 8 धावांची इथे आवश्यकता असेल. 5 मध्ये 8 बनवायचे आहेत. स्टील मी म्हणेन एखादी विकेट जरी इथे काढली गेली तरी सुद्धा मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. बट त्या पॉझिटिव्ह वेने, त्या पॉझिटिव्ह अप्रोचने, फिल्डिंग साईडने इथे विचार करायला हवा. कारण पर्याय आता जर विचार केला तर 2 आहेत. एक की 8 रन्स कमी आहेत त्याच्यावरती रडत बसणं आणि दुसरा पर्याय म्हणजे 8 बाकी आहेत त्याच्यावरती कशा प्रकारे लढता येईल त्याचा विचार करणं. कारण खराब परिस्थितीमध्ये जेव्हा अडचणी असतात ना, तुमचा माइंडसेट जर स्ट्रॉंग असेल ना तर त्या खराब परिस्थितीमध्ये देखील तुम्ही यशाचा मार्ग शोधाल. आता तो पॉझिटिव्ह अप्रोच फिल्डिंग साईडला दाखवायचा आहे. 5 मध्ये 8. बट हा फटका समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वा ऋतिक वा, जबरदस्त इनिंग खेळतोय आणि आता आपण असं म्हणूया की ही इनिंग विनिंग कॉज मध्ये येऊ शकते. सलगचा हा 3रा दमदार फटका. षटकार. पत्थर है वो मुझ पुष्पा 1 आला तेव्हा झुकेगा नहीं साला. पुष्पा 2 आला तेव्हा हरगिज झुकेगा नहीं साला. आणि सध्या सगळीला ऋतिक देखील तेच म्हणतोय हरगिज झुकेगा नहीं साला. काय बॅटिंग राहिली. एकंदरीत घाम फुटला, हृदयाचे ठोके वाढले. बट शेवटच्या क्षणावरती आता आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन चालला. आणि हा बॉल दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल आणि आता फक्त एका धावेची आवश्यकता. एका धावेची आवश्यकता. फक्त एक धाव बनवायचे आहे. हाय स्कोरिंग मॅच देखील झाली आणि हाय स्कोरिंग चेजिंग देखील पाहायला मिळाली. अपील झाली बट अंपायर समजत नाही. अजून देखील थोडी वाट पाहावी लागेल. 3 मध्ये आता एका धावेची आवश्यकता असेल. तीन चेंडू 1 धाव असून देखील बनवायचे आहे. जे मी म्हटलं की विनिंग कॉज मध्ये येईल का, आणि सध्या सगळीला आता त्या मार्गावरती चालतायत
आणि हा फटका हवेमध्ये आणि या सिंगल सोबत हा सामना दरम्यान इथे समाप्त. 54 धावेंचा हा चेस अगदी सक्सेसफुली कंप्लीट केला आणि अवघ्या 9 विकेट्सने ही बाजी इथे मारली टीम जुचंद्रने. सलगचे 3 षटकार जसा बॅटमधनं आले आणि इंडिव्हिज्युअली ज्याने 25 धावा बनवल्या आणि मॅच फिनिश केली तोच ऋतिक ठरला या सामन्याचा सामनावीर. चला विनंती असेल की यायचं प्लेअर ऑफ द मॅच ऋतिक आणि त्याचप्रमाणे पुढील सामन्याला देखील त्वरित सुरुवात करा. आपल्याकडे वेळ अजिबात नाही आहे. फिल्डिंग सेट करा. फिल्डिंग टीम पाय टीमची फिल्डिंग आहे सो त्वरित फिल्डिंग सेट करा आणि फिल्डिंग जशी सेट होईल सलामीची जोडी देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा. ऋतिक आपण या ऋतिकला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच आणि आमच्या ऑफिशियल अंपायरची आपल्याला देखील विनंती असेल की आपण त्वरित क्रीडांगणामध्ये जायचं आहे. चला ऑफिशियल्स अंपायर्स विनंती असेल की आपण देखील जायचं आहे आणि त्याचप्रमाणे ऋतिक आपण या. चला फिल्डिंग सेट करायची आहे आणि त्याचप्रमाणे सलामीची जोडी देखील पाठवायची बॅटिंग टीम. ऋतिक आपण या. तर नक्कीच या ठिकाणी अगदी जर पाहिलं तर मालोडी गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि समाजसेवक कल्पेजी मडवी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ऋतिक मात्र या व्यासपीठावरती काय जबरदस्त बॅटिंग त्याने केली. इन्क्रेडिबल बॅटिंग त्याची पाहायला मिळाली आणि त्याच्या बॅटमधून जर पाहिलं ना तर जबरदस्त धावा आल्या. तब्बल 25 धावा ऋतिक मात्रेच्या बॅटमधून आणि तो ठरला या मॅचचा हिरो. तर मी कल्पेजी मडवी यांना विनंती करतोय की आपण ऋतिक मात्रे याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करायचा आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली. कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. कर्णधार कसा असावा अगदी ऋतिक मात्रे सारखा असावा. काय जबरदस्त बॅटिंग त्याने केली. सामना फसला होता आणि तिथून ऋतिक मात्रे मैदानावरती दाखल झाला आणि अक्षरशः तो बरसला आणि सामन्याला त्याने फिनिश केलं.